नाही तर काय यो मग तुम्हाला पुढच्या वर्षी बघायला भेटेल. लेट आलोय बेकार जावाला आम्हाला नाही भेटली तर पवत जावाचं. रिलीज करणार आहे. कुठून आलाय? कुठला तुम्ही? कुठला आलाय? फ्रान्स वरून. नमस्कार मित्रांनो, मी आशुतोष आपलं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा असा विषय आहे की आज चाललोय आता घारापुरीला आणि आम्ही निघलोय आणि न्हावा जेटीला आणि तिथून मग आमचा प्रवास सुरू होणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा. आता आम्ही आलोय न्हावा जेटीला, लॉन्च लागले आणि आम्ही आता चाललोय आतमधूनच. चला चला आम्ही बसलोय आता आणि जागा ॲडजस्ट नाही होत तर आमचा अर्ध पार्टनर वरती गेलं आणि आम्ही खालत्या. आम्हाला वाटलेलं आम्हाला सावली भेटेल काय, पण नशीब जण निघालं. आता उन्हा आम्ही तापणार आहोत बेकार. बघू शकता आम्ही कसं तापत आहोत बेकार. आता आम्हाला उन्हाळा आहे. मोठ्याच्या कुठं मागच्या वेळी कुठं वरती आपल्याला भेटायचा चान्स. आलो आम्ही फायनली. उन्हान तापलंय जाम. काय बोलसाल? काय बोल नको. आता आम्ही आलो इथं आणि आता निघलोय. गाडीशी खाली उतरलो आणि आम्ही चाललोय. लेट आलोय बेकार. जावाला आम्हाला नाही भेटली तर पवत जावंच आहे आम्हाला. रिलीज करणार आहे. हां तुम्हाला ब्लॉग आम्ही थोडा डिले होणार आहे, थोडासा जास्त नाही. एक पार्टनर गेलेला आहे. एक पार्टनर गेला आमचा तिकडे कोणाला एकाला उतरवासाठी बोट लावली करायला. पब्लिक इथंच बेकार आहे. पब्लिक आम्हाला पुढं कधी भेटते काय माहिती नाही. फुल पब्लिक आहे. फुल पब्लिक आहे. गाईस काम चालू आहे बघ तिथं आमच्या होडीचा. आमच्या होडीचं काम चालू आहे. काम चालू आहे आमच्या गाडीचं बोलतो. ही ट्रेन झाली सुरू त्या माहितीच नव्हतं म्हणा. बेकार ट्रेन सुरू झाली. अंडर वॉटर ट्रेन डायरेक्टली गोव्याला जायची ट्रेन आहे. बघू शकतो आपण गोव्याला. यांशी जाऊ चला. आला बेकार काम आहे. भारी आहे नाटक. हे बघा आमचा आलेला आहे इथून. ए कुठून आलाय? कुठला तुम्ही? कुठला आलाय? फ्रान्स वरून. दारवी तिकीट. हे आमची ये पालखीन कोणला नेवायचा आहे रे? हे गाईज पालखी आहे. इथे बघ असा नॅचरल ब्ल्यू लाईट फिल्टर लागलाय. आमची दुबईवरून मावशी आली आहे. काका आहेत, मामा आहे, मावशी हे त्यांचा ग्रुप आला आहे फिरायला. पुढे पण आले त्यांचे साथीदार. काका काकी मामा आत्या. सो हाय गाईज, आलो वरती आम्ही. थोडा गर्दीची जरा बाहेर आलो. बेकार 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 गरमा. ऊन आवर आहे. आणि आया आलो होतो गेल्या टायमिंग. आया खिचडी होती आय थिंक. आता पण आहे.
आता आम्ही खिचडीचा आनंद घेतला आणि आता चाय. जास्त नाही पण थोडासा दिलासा भेटला आम्हाला. मस्त काहीतरी थंड थंड पाहिजे होता. आईस्क्रीम जापनीज स्कूप. आलो तर गर्दी बाहेर आली ना गर्दी. कौशी टाइमपास आलाय उभा होणार आहे की आता नॉनस्टॉप डायरेक्ट दर्शन होईल. बाप्पाची भली मोठी मूर्ती आहे. जाम भारी वाटते एकदम. गोंडस क्यूट बाप्पा. हेअरस्टाईल बघा हेअरस्टाईल. कर्ली हेअर्स. जवळ जा जवळ तसाच या काय कासव असं काय वाटतंय. तर आमचा दर्शन झाला बऱ्यापैकी. थोडी गर्दी होती पण झालं दर्शन. आता बाकी काही गोष्टी आम्ही आता बघतो आणि मग नंतर नाश्ता वगैरे काय नाश्ता वगैरे करायचा आणि मग वापस येईल. अरे 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 कुठे कुठे कुठे. आता मी चपला दाखवते. या इथे काय माझी. अरे दुसरीकडे काय ठेवले. ते एक ओके थोडा सेफ. काय फणस फणस. आम्ही आता आमचं अर्ध पार्टनर काय गायब झालं डायरेक्टली. काहीतरी गायब झालं. आता त्यांना शोधायला इथं नेटवर्क नाही. शोधायला अजून टाइमपास. तर यो रस्ता गेलाय कॅनॉन हिल जवळ.
कॅनॉन हिल टाकणार टाकतात दबा दब लावते बस यो ये ये माझं सगळं तू स्वतःला बघतोस त्याला डॉल्फिन घे शार्क घे बघा बघा पसंत येते कोणला पसंत येते त्यांनी मेसेज करा मेसेज कमेंट करा आम्हाला कमेंट मी घेऊन देईन मी घेऊन देणार मित्रांनो निघलो आम्ही फिरलो सगळं बऱ्यापैकी आता आमचा फिरून झाला बेकार ऊन लागतंय तरी बऱ्यापैकी आम्ही फिरलो सगळीकडं आणि आता आम्ही जायला निघालो आणि आमची बेबी पोरा पहिलीच जाऊन होडीन बसली टाटा आम्ही निघालोय ऊन लागतंय ते बघा काय काय हालत झाली बेकार आलो आता आम्ही नाव्याला आलो नावा स्टार्ट पॉईंट इज डिफरंट बोथ आर डिफरंट आलो आम्ही आता आम्ही पुढं तिथं चाललोय आणि तिथं पुढं मंदिर आहे तिथं महाप्रसादाचा लाभ घेणार आम्ही आणि मग जाणार महाप्रसादाचा लाभ म्हणजेच पेटपूजा मित्रांनो बघू शकता एकदम पंचपक्वानाची व्यवस्था म्हणजे इथंच आम्ही आलो नावाला इथं शिवमंदिर आहे आणि इथंच त्यांनी जेवणाची व्यवस्था एक नंबर केली आहे येणारे भक्त आहेत त्यांना प्रसादाची व्यवस्था आणि आता आम्ही जेवण घेतो हे आमचा पार्टनर तक्रार आहेत उदय आमचा तर झाला आम्ही जेवून पण निघलो आता आणि आता आमचा परतीचा प्रवास सगळा झाला आमचा सगळा झाला परतीचा प्रवास सुरू झाला आमचा तर तुम्हाला कसं वाटतं आज कसा वाटला तुम्हाला आज प्रवास एक नंबर नेहमीप्रमाणे जेवण खूप मस्त होता दरवर्षी आम्ही जेवतो या ठिकाणी आणि एक नंबर असतंय फक्त जेवासाठी येतो ना मी काय बोलतो तुम्हाला कसा वाटला आजचा एक्सपिरियन्स एक नंबर चांगला वाटला एकदम चांगला एक नंबर